देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी काल रात्री दोघांमध्ये चर्चा, सदिच्छा भेट असल्याची माहिती। महापालिका निवडणुकीच्या कामाला गती। मुंबई सोडून सर्व महापालिकांच्या प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश। 4 सदस्यीय प्रभाग रचनेला पसंती, तर मुंबईमध्ये 1 सदस्यीय प्रभाग रचना। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनीती। उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदारीचं वाटप। सचिन अहिर, अमोल कीर्तीकर, नितीन नांदगावकर, विलास पोतनीसांसह 12 जणांवर विशेष जबाबदारी। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरेंचा विरोध। बडगुजरांना भाजपमध्ये प्रवेश नको, थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर भाजपच्या वाटेवर। मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये नव्यानं सुनावणी। विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रवेशामुळे सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश। गणेश मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करता येणार। या आठवड्यामध्ये पीओपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार नवं धोरण आणणार। शेतकरी कर्जमाफीसाठीच्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा 4था दिवस। कडूंची तब्येत खालावली। अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचं आक्रमक आंदोलन। महादेव जानकरांचाही कडूंना पाठिंबा। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा। विधानसभा निवडणुकीआधी महायुतीनं शेतकरी कर्जमाफी संदर्भात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आंदोलन। नागपूर शहरामध्ये एआय आधारित सिग्नल यंत्रणा। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना। सिग्नलवरच्या सूचनाही मराठीमध्ये। पुण्यातील गंगाधाम चौकामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात। दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा मृत्यू। नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्याकडे 3,48,00,000 संपत्ती। 4 लाखांची लाच घेताना केली अटक। नाशिकमध्ये मुंबई मनमाड भूमिगत पेट्रोलियम पाईपला छिद्र पाडून इंधन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड। 5 जण पोलिसांच्या ताब्यात। सोलापुरातील बार्शीमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पीक विमा कार्यालयाची तोडफोड। ओरिएंटल कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका। वाशिम आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वाशिमच्या मानोऱ्यातील इजोरी गावामध्ये काही घरांचे आणि शाळेचे पत्रे उडाले, तर नांदेडच्या चिकाळामध्ये शेवग्याची बाग उद्ध्वस्त। अंगणामध्ये खेळत असताना पाण्याच्या बादलीमध्ये पडून 1 वर्षाचा मुलाचा दुर्दैवी अंत। जालन्याच्या सिरसवाडी गावातील धक्कादायक घटना। एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादावर अखेर पडदा। डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या काही पोस्टबद्दल केली दिलगिरी व्यक्त।